सो हे यू गाईज, कसे आहेत तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मस्त असणार. सो स्वागत आहे तुमचं आपल्या या न्यू व्लॉगमध्ये. सो मी आली आहे माझ्या गावी. तुम्हाला माहीतच असेल, इंस्टाग्रामवर मी स्टोरी टाकलेली. सो आता मी जाते आहे बाहेर. तुम्हाला समजेल मी कुठे जाते आहे. व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि कोण नवीन मेंबर ॲड झाला असेल चॅनलवरती सो त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. सो आज आपण करणार आहोत गावची मज्जा. सो व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, तुम्हाला समजेलच. व्ह्यू बघा. मी, माझे पप्पा, माझा काका आणि माझा भाऊ आम्ही जातोय बाहेर. सो गाईज, तुम्ही आधीचे व्लॉग बघितले नसतील माझे, सो ते सुद्धा बघून घ्या. त्या व्लॉगमध्ये पण खूप एन्जॉय झालं आहे. सो ह्या व्लॉगमध्ये कंटिन्यू राहता आहे ना, कंटिन्यू राहा. व्लॉगमध्ये खूप मज्जा करणार आहोत. आणि ॲक्च्युली मी सकाळचे किती वाजलेत? सकाळचे 6:30 वाजलेत आणि मी अंघोळसुद्धा नाही केली आहे. झोपेतनं अशीच उठली आहे. माझे पप्पा मला घेऊन जात आहेत बाहेर. कशासाठी जातो आहे आम्ही? तुम्हाला कालवं माहीत असेल ना, आम्ही ते आणायला जातो आहे. म्हणजे आम्ही ते पकडणार आहोत. आणि आमच्यामध्ये त्यांना घोटले बोलतात. तुमच्यामध्ये कालवं बोलत असतील, आमच्यामध्ये घोटले बोलतात. सो आम्ही ते पकडायला जातो आहे. सो तुम्ही बघा आम्ही कसे पकडतो. तिकडे बघा माझे पप्पा आणि काका ते पकडत आहेत. ॲक्च्युली ना मी कधी पकडलं नाही आहे ते. सो मला भीती वाटते पाण्यात जायला. आणि मला स्विमिंग वगैरे येत नाही. पाण्यामध्ये खोल असतं. माझे पप्पा जेवढे डीपमध्ये गेलेत, तर माझी हाईट तर तुम्हाला माहीतच आहे, मी किती खाली जाऊ शकते एकदम. सो तिकडे बघा पप्पा हाय करतायत. वेट, मी तुम्हाला दाखवते ते कसं असतं ते. बघा गाईस, पप्पा एक दाखवा. हे बघा गाईस, हलवा. गाईस, तुम्ही बघितलं की माझे पप्पा आणि काका ते पकडतायत. मी गेली का नाही, बिकॉज मी कधी पकडलं नाही आहे ते. मी कधी पकडलं नाही आहे त्या गोष्टी. सो त्याच्यामुळे मी खाली पाण्यात नाही गेले आणि मला पोहतासुद्धा येत नाही. उगाच ते पकडायला जाईन आणि मी डुबेन. त्याच्यामुळे मी जातच नाही पकडायला. माझा छोटा भाऊ हसतोय मला. ॲक्च्युली मी ना स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग करू शकते, एवढं पाणी असेल तर. पण अशा ठिकाणी, म्हणजे हे आम्ही ह्याला बोलतो बांध, तुमच्यात खाडी बोलत असतील, अशा ठिकाणी मी कधी गेली नाही. आणि मी तुम्हाला एक किस्सा सांगते. एकदा मी लहान होती, म्हणजे खूप लहान होती, खूप नाही, 7वी-8वीत असेल. तर आम्ही ना खेकडे पकडायला आलेले, चिंबोरी. सो आम्ही खाली गेली पाण्यामध्ये. आणि म्हणजे चिंबोरी पकडायला नाही, मी असंच आलेलो. मी पाण्यात गेली आणि हळूहळू उतरले. आणि माझा दादा वगैरे, आम्ही सगळे भावंड गेलेलो. सो मी खाली गेली आणि मला काही माहितीच नाही की ह्याच्यामध्ये खेकडे वगैरे पण असतात, कारण की मी लहान होती. तर मी खाली गेली आणि मी जस्ट उतरली. आणि म्हणजे मी कॉर्नरलाच होती, उतरली जस्ट 5 मिनिट्स झाले. आणि त्याच्यानंतर माझ्या पायाला खेकडा चावला आणि तो पकडूनच होता माझ्या बोटाला. मी इतकी घाबरली. आणि माझा पाय एकदम चिक्कलमध्ये गेलेला, एकदम डीप गेलेला. मी इतकी घाबरली, इतकी रडत होती ना. आणि हे सगळेजणं मला हसत होते, सगळेजणं. तेव्हा मला एवढा राग आलेला ना ह्यांचा. पण माझ्या भावाने मला बाहेर काढलं आणि मी एवढी रडत होते. तेव्हापासून मी विचार केला की ह्याच्यात परत कधी उतरायचं नाही, म्हणून मी जात नाही. मला खूप भीती वाटते, त्याच्यामुळे मी जात नाही. तुम्ही बघू शकता व्ह्यू किती छान वाटतोय. ठेवू का व्हिडिओत? का इथे बघ लवकर. खूप लाजतो, खूप लाजतो. हा माझा काकाचा, सख्या काकाचा मुलगा आहे, छोटूसा. जातोय बघा कसा.
गाईज आता थोड्या वेळ आम्ही इकडेच आहोत. ते पकडतायत ना पप्पा. सो मी फिरते, मी तुम्हाला दाखवते माझं गाव. आणि माझं गाव दिव्यागर आहे आणि खूप म्हणजे खूप लोकांना असं माहिती आहे दिव्यागर म्हणजे खूप भारी असं. हे काका तुम्ही पकडलंय? मग आपली मच्छी आहे बघ. हे बघा गाईज, मच्छी, बोयची मच्छी, बोय काकांनी पकडली आहे. मग बघा ह्याच्याने पकडतात. मग ह्याच्यात काय आहे? जाळी. जाळी. जाळी असते ना मच्छी पकडायची. मासे पकडायची. कांड कांड. काहीच इकडे ना मच्छी येते. आमचे पप्पा पण इथे यायचे इकडे. म्हणजे ना ह्याच्या समोर पण समूह दरवाजे होते ना, ह्याच्या पुढे पण असे 7 दरवाजे होते. पण जेव्हा त्या मी तुम्हाला आता दाखवले ज्याच्यातून पाणी पडते त्याला आम्ही उघडी बोलतो. आणि त्याचे 7 दरवाजे होते. पण जेव्हा वादळ आलेलं ना कोकणामध्ये, म्हणजे आमच्या गावामध्ये वादळ आलेलं खूप आधी, सो त्याच्यामुळे ते 7च्या 7 दरवाजे पूर्ण तुटले. म्हणजे तुटलेले, ऑलमोस्ट तुटलेले. मग ते म्हणजे आमच्या लोकांनी सगळ्यांनी काढून टाकलं. बिकॉज मग ते तुटलं आहे, मग ते ठेवणार कशाला, त्याच्यामुळे ते काढून टाकलं. सो बघू शकतो, खूप मज्जा येते गावाला. मी तर गावाला कधी 22ला आली. सो अजून मी थोडे दिवस गावी आहे. आणि हां, मी गावी आहे पण आर्यन नाही आला यावेळेला गावाला, कारण का आर्यनला मुंबईला काम होतं थोडं. त्याच्यामुळे तो बोलला की मी या टायमिंगला नाही आहे, तू जाऊन ये, एन्जॉय करून ये. सो तो नाही आला आहे आणि मी थोडी अपसेट आहे, तो पण नाही आहे. तर भेटताना आम्ही तसं पण जाऊ तेव्हा भेटणारच आहोत. बघू आता पुढे. काही सुकलं आहे ना, ते आता पाऊस येईल ना तर पूर्ण भरून जाईल. पूर्ण इथपर्यंत येतं पाणी, तसं वरती येतं. सो खूप काय अशी मज्जा आहे माझ्या गावाला. मी न्यू व्लॉग्स टाकत राहीन. त्याच्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे मी नवीन जे व्लॉग टाकेन गावचे ते तुम्हाला बघायला मिळतील आणि तुम्हाला अपडेट्स मिळतील नवीन. आणि मला पण कमेंट्समध्ये सांगा की तुमच्या गावची मजा, तुमच्या गावचं स्पेशल काय आहे. मी खूप काय असं दाखवेन तुम्हाला माझ्या गावचं, की म्हणजे खूप एन्जॉयमेंट करू. आम्ही रिसॉर्टला पण जाणार आहोत. म्हणजे आमच्या काकाचं रिसॉर्ट आहे, म्हणजे सख्या चुलत काकाचं रिसॉर्ट आहे. सो आम्ही जाणार आहोत रिसॉर्टला. सो तिकडे पण आपण खूप एन्जॉयमेंट करू. हे सर्व दाखवेन तुम्हा लोकांना. सो आता जाऊया पुढे. पप्पा आणि काका बिचारे कधीपासून ते पकडतात. तुम्हाला दिसतंय का? दिसत असतील. इकडे आहे ना, ह्या दलदलीमध्ये शिवळ्या मिळतात. तुमच्यामध्ये शिवळ्या बोलत असतील, आमच्यामध्ये महारंडे बोलतात. इथे असं जायचं खाली आणि कोयतीने असं काय करायचं रे, रेषा पाडायच्या. मग ते वरती येतं, मग त्याच्याने आपण ते काढून घेऊ शकतो. हे बघा कसं दिसतंय बघा. कसं तरी वाटतं. आता हे पकडून आम्ही चाललो घरी. हातात घे आधी. समू चप्पल वगैरे उचलतोय पप्पाचे आणि काकाचे. सो एवढं आम्ही नाही, पप्पाने आणि काकाने पकडले एवढे. सो मी तुम्हाला घरी गेल्यावर दाखवते. कालवा. सो आता तुम्ही बघितलं आम्ही आणलं होतं. तर आता हे आम्ही आधी भाजायचो. हे म्हणजे असं पालापाचोळा जमा करायचो आणि भाजायचो. ऊन येते ना माझ्यावरती म्हणून मी डोळे असे बंद करते. तर आज आम्ही उकळलेत कारण का आम्हाला दुपारला जेवणासाठी बनवायचं. हो टाकलं. हो रे. हे बघा आता मी फोडून दाखवते की त्यातनं गीर, त्याच्यातून आहे ना असे गीर निघतात. हे माझ्या काकीने आणि पप्पाने फोडलंय. सो आता मी फोडते. बाबा असं दाखवा, खाली दाखवा. हे बघा
असं गीर निघतात. ह्याच्यापेक्षा खूप मोठे मोठे असतात, पण हे तिकडे ना गळलेले, म्हणजे अर्धे गेले होते, राहिलेले आणलेत हे, म्हणजे अजून आले नाही. सो आता तुम्ही बघितलंच की ते कसं पकडलं, त्याच्यानंतर आम्ही उकळले, त्याच्यानंतर आम्ही फोडले, म्हणजे अजून फोडतातच आहेत काका आणि पप्पा. सो व्लॉग आवडला असेल तर व्लॉगला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. भरभरून प्रेम द्या. असे नवीन नवीन व्हिडिओ येतच राहतील, व्लॉग वगैरे येतच राहतील. आणि माझं इंस्टाग्राम ID कोणाला माहीत नसेल तर मी खाली दिली आहे, जाऊन फटाफट फॉलो करा आणि भरभरून प्रेम द्या. न्यू व्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सो तोपर्यंत स्टे ट्यून, लवकरच येईल न्यू व्लॉग. बाय.